एक बाब अशी आहे की ज्या वेळेला तपास यंत्रणांकडे तपास असतो त्याला तपास यंत्रणा काय तपास करते हे काय कोणाला माहिती होण्याचं काही कारण नाही. याचं कारण शेवटी एक स्वायत्त तपास यंत्रणा त्या ठिकाणी आहे, CIDचा तपास आहे, CBIकडे तपास त्या ठिकाणी सोपवण्याच्या वतीमध्ये बहिणींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी भेटलेलो होतो. शेवटी देवगिरीपासून 8 क्रमांक गेटपर्यंत जाणारा रस्ता वर्षानुवर्षाचा आहे, वेगळा रस्ता असेल तर ते त्या तपासामध्ये येईलच. कारण आम्ही सातत्याने हीच मागणी केली की अपघाताच्या नंतर ज्याने या संदर्भामध्ये जे काही आरोप केले असतील किंवा काही पुरावा दिला असेल किंवा काही शंका उपस्थित केली असेल या सगळ्या तपास यंत्रणांनी ज्या शंका उपस्थित केल्या त्याच्यासह तपास पूर्णपणाने करावा आणि ते तपासांतील सत्य एक प्राथमिक अहवाल आला त्याच्यावरती आम्ही समाधान नाही आहोत. पक्षाच्या वतीने मी अगोदर सांगितलंच, पण लवकरात लवकर हा अंतिम अहवाल त्या ठिकाणी यावा. या अंतिम अहवालाची प्रतीक्षा केवळ बारामतीकर किंवा राज्यकर्ते असं नव्हे, मी देशाच्या संसदेत जातो त्यावेळेला दादासारख्या लोकत्व नेतृत्वाची आठवण काश्मीरपासून कन्याकुमारी पसरलेल्या वेगवेगळ्या राज्यांतील खासदारांच्या मनामध्ये सुद्धा आहे. ते सत्य लवकर बाहेर Thank you.